तुमची मुलं सुद्धा मधल्या वेळेत सतत बाहेरचं काहीतरी चटपटीत खायला मागतात का? मग बाहेर अस्वच्छतेत बनवलेलं मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी अजिबात मैद्याचा वापर न करता रव्यापासून 1 ते 2 महिने टिकणारा हा चटपटीत पदार्थ तुम्ही मुलांना नक्की बनवून देऊ शकता. आणि हे खाल्ल्यानंतर तुमची मुलं बाहेरचे चिप्स, कुरकुरे खाणं तर विसरूनच जातील. त्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये 2 वाटी रवा घ्यायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यानंतर आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य एकसारखं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य रव्यामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. सर्व मसाले रव्यामध्ये मिक्स करण्याआधी मी गॅसवर 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालंय. आता हे गरम झालेलं तेल यामध्ये घालायचं, तेलाचं मोहन घालायचं आणि रव्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं. आता सुरुवातीला तेल गरम आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करून घेतीये. तर इथे पहा, तेलाचं मोहन घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि तेल सुद्धा थंड झाले. अजिबात हाताला चटका बसत नाहीये. एकदा हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. आपण पीठ मळून घेतल्यानंतर एक अर्धा तास भिजवून घेणार आहे. भिजल्यानंतर रवा छान फुलतो आणि पीठ घट्टसर होतं. त्यामुळे सुरुवातीलाच मळताना थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं. तर इथे पहा, पीठ छान असं मळून घेतलं आहे. लागेल असं थोडं-थोडंच पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी सुद्धा घालायचं नाही. त्यानंतर झाकण ठेवून हे पीठ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. तर इथे पहा, एक अर्धा तास हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जेव्हा आपण हे पीठ मळून घेतलं तेव्हा किती सैलसर होतं. आता रवा छान फुलला आहे आणि पीठ सुद्धा घट्टसर झाले. आता एक अर्धा मिनिटभर हे पीठ छान असं मळून घ्यायचं. मळलेल्या पिठातील थोडंसं पीठ बाजूला काढायचं. आपण चपाती बनवण्यासाठी गोळा तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. फक्त गोळा तयार करण्याआधी बाजूला काढलेलं पीठ 1 मिनिटभर किंवा एक अर्धा मिनिटभर छान असं मळून घ्यायचं. तर इथे पहा, पीठ एक अर्धा मिनिटभर मी मळून घेतलं. त्यासोबतच गोळा सुद्धा तयार करून घेतला आहे. आता आपण याची पारी लाटून घेऊया. त्यासाठी इथे मी पोळपाटावरती हा गोळा ठेवणार आहे आणि याची पारी लाटून घ्यायची. याला कोरडं पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही. हे अगदी सहज लाटलं जातं आणि पोळपाटाला खाली चिटकत सुद्धा नाही. तर आता मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेणार आहे. जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही. तर इथे पहा, मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतलीये. जास्त पातळही लाटली नाहीये आणि जास्त जाडसरही ठेवली नाहीये. आता काय करायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने असे उभे कट मारून घ्यायचे. फक्त मध्यभागी गॅप थोडासा जास्त ठेवायचा, कारण आपण याला ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेणार आहोत. तर इथे पहा, सर्व पारीला मी थोडासा मध्ये गॅप ठेवून कट मारून घेतले आहेत. त्यानंतर आता चौकोनी आकारामध्ये ही पारी आपण कट करून घेऊयात. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये अगदी त्याच पद्धतीने ही पारी तुम्हाला कट करून घ्यायची आहे. छान चौकोनी आकारामध्ये हे कट होतं, दिसायलाही छान दिसतं आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. आता याच पद्धतीने ज्या राहिलेल्या स्लाइस आहेत ना, त्याला सुद्धा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये अगदी त्याच पद्धतीने. आणि राहिलेलं जे पीठ आहे त्याची सुद्धा पारी लाटून घ्यायची आणि त्याचे सुद्धा अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून हे स्नॅक आपल्याला तयार करायचे. तर इथे पहा, शिल्लक राहिलेल्या पिठाची सुद्धा पारी लाटून घेतली आणि अशी चौकोनी आकारामध्ये कट करून हे स्नॅक्स तयार करून घेतले. आता आपण तळून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं पीठ तेलामध्ये सोडलं की सेकंदभरामध्येच वरती येते. त्यानंतर आता काय करायचं, सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि एकदम कमी प्रमाणामध्ये तयार केलेले जे पफ आहेत ते तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला एक अर्धा मिनिटवर मोठ्या आचेवर तळून घ्यायचे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि अशा पद्धतीने झाऱ्याने सतत हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने झारावरून फिरवत राहायचं, म्हणजे पफ अगदी एकसारखे आणि छान तळले जातात. आता हे पफ तळून होतायत तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात. त्यामुळे हे छान चटपटीत लागतात आणि मुलं सुद्धा आवडीने खातात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी सेंधव मीठ घेतले ते घालायचं. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता.
आता हे तिन्ही मसाले, तिन्ही साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे पहा सर्व मसाले एकसारखे मिक्स करून घेतले. छान चटपटीत मसाला तयार झालाय. तोपर्यंत इथे छान सोनेरी रंग येईपर्यंत हे पफ सुद्धा मी तळून घेतले आहेत. तळून घेतलेले पफ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. जे राहिलेले पफ आहेत ते याच पद्धतीने तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला मोठ्या आचेवर एक अर्धा मिनिटभर तळायचे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तर इथे पहा सर्व पफ मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत. छान कुरकुरीत, खुसखुशीत असे हे पफ तयार होतात. आता यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतलाय ना, तो सर्व मसाला घालायचा आणि छान हे ट्विस्ट करायचं म्हणजे मसाला या सर्व पफना एकसारखा लागला जातो. तर या पद्धतीने मसाला घातल्यानंतर हे ट्विस्ट करून घ्यायचं किंवा तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा. आणि इथे आपले मस्त चटपटीत, खमंग, कुरकुरीत असे हे पफ बनून तयार झाले आहेत. तुम्ही सुद्धा मुलांना बाहेरचं काही खायला न देता एकदा या पद्धतीने हे चटपटीत असे घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.